भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेअंतर्गत आपण आतापर्यंत भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4चा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण केलेला आहे. आणि या अगोदरचा तास आपण जर पाहिला तर पाठिंबाच्या तासाला राज्य धोरणाचे मार्गदर्शन तत्त्व जे आहेत ही तत्त्व आपण पाहिलेली आहेत. मार्गदर्शन तत्त्वाचे वर्गीकरण देखील आपण पाहिलेलं आहे. तर आता आपल्याला पाहत असताना त्या पुढचा जो काही भाग आहे त्या पुढचं जे प्रकरण आहे मूलभूत कर्तव्य, तर ही मूलभूत कर्तव्याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण यामध्ये करणार आहे. आणि मूलभूत कर्तव्य जे आहेत तर एकाच कलमामध्ये दिले आहेत, कलम क्रमांक 51A मध्ये. त्या अगोदर आपण जर पाहिलं तर मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35 मध्ये हे मूलभूत हक्क आपण पाहिलेत. कलम क्रमांक 36 ते कलम क्रमांक 51 पर्यंत आपण राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वांचा अभ्यास केला आहे. आणि त्या पुढचा जो काही भाग आहे तो आहे 51A किंवा 51अ असं आपण म्हणू. तर 51अ मध्ये देत असताना मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत. आता ह्या मूलभूत कर्तव्याच्या बाबतीमध्ये फंडामेंटल ड्युटीच्या बाबतीमध्ये आपण जर लक्षात घेतलं तर समाजाचा घटक या नात्याने जर भारतीय नागरिक असतील किंवा परकीय असतील तर भारतीय नागरिकांना जे काही विविध स्वरूपाचे मूलभूत हक्क प्राप्त आहेत तर त्या मूलभूत हक्काच्या बरोबर त्या व्यक्तींना काही जबाबदाऱ्याचं पालन करणं ही आवश्यक आहे. म्हणजे लोकशाहीत केवळ हक्कांचीच मागणी करू नये तर कर्तव्याप्रती दक्ष असावे लागते. म्हणजे आपण विचार करत असताना प्रत्येक जो काही भारतीय नागरिक आहे त्या भारतीय नागरिकाला घटनेनं विविध स्वरूपाचे हक्क जे ते हक्क प्रदान केलेले आहेत. आणि हक्क प्रदान करत असताना त्या व्यक्तीने समाजाप्रती काही जबाबदाऱ्या पार पाडणं हे अपेक्षित आहे. आणि त्यासाठी लोकशाहीचा आपण जर विचार केला तर लोकशाहीमध्ये केवळ हक्काची मागणी करू नये तर कर्तव्यांचं पालन देखील करणं आवश्यक आहे. त्या कर्तव्यासाठी दक्ष राहणं देखील आवश्यक आहे. मग त्या पद्धतीने आपण जर विचार केलं तरी जरी नागरिकांचे हक्क आणि कर्तव्यांचे परस्पर संबंध असला तरी ते परस्परापासून वेगळे करता येत नसले तरी मूळ राज्यघटनेमध्ये फक्त मूलभूत हक्कच मांडले होते. म्हणजे आपण बघत असताना जसं प्रत्येक नागरिकांना काही अधिकार घटनेनं प्रदान केलेले आहेत त्या अधिकारांच्या बरोबर प्रत्येक नागरिकांना काही मूलभूत कर्तव्ये जे आहेत त्या कर्तव्याचं पालन करणं आवश्यक आहे. पण आपण जर मूळ घटना जर पाहिली तर मूळ घटनेमध्ये अशा कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. आणि अशा कर्तव्यांचा समावेश जो आहे हा नंतर राज्यघटनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आला. म्हणजेच नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा राजघटनेत समावेश करावा अशी कदाचित घटनाकारांना आवश्यकता वाटली नव्हती. परंतु आपण पुढे विचार करत असताना मूलभूत हक्कांच्या नंतर राज्य धोरणाचे मार्गदर्शन तत्त्वे या स्वरूपात राज्याची कर्तव्ये मात्र समाविष्ट करण्यात गेली. म्हणजे ही भारतीय घटना आपण जर पाहिली तर भारतीय घटनेमध्ये कर्तव्य जे ते कर्तव्य सांगितली होती. पण कर्तव्य सांगत असताना ती कर्तव्य ही नागरिकांना सांगितली नव्हती. तर ही जी काही कर्तव्य आहेत ही कर्तव्य कोणाला सांगितली होती तर कर्तव्य सांगत असताना राज्यसंस्था ज्या आहे सरकार ज्या आहे त्या सरकारांसाठी काही कर्तव्य जे ते कर्तव्य दिलेली होती. मग जशी राज्यसंस्थेसाठी काही कर्तव्य दिलेत तसंच भारतीय देशामध्ये राहणारे जे नागरिक आहेत या नागरिकांनाही काही कर्तव्य काही जबाबदाऱ्या देणं आवश्यक आहे. याचा विचार करून 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने घटनेमध्ये 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली. म्हणजे 1976 मध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांच्या घटनेत समावेश करण्यात आला. आणि 2002चा आपण जर विचार केला 86व्या घटनादुरुस्ती आणि त्यामध्ये काय केलं की 11वं कर्तव्य जे आहे ते त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं. म्हणजे आपण विचार करत असताना प्रत्येक जो काही देश आहे आता काही महत्त्वाचे जे काही देश आहेत अशा देशामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नाही. पण भारतामध्ये भारतीय जी काही घटना आहे त्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करत असताना काही गोष्टी लक्षात घेताना जसे DPSP दिलेलं आहे. DPSP देताना राज्य धोरणाचे मार्गदर्शन तत्त्व देताना ते कर्तव्य म्हणून राजसंस्थेत दिलेलं आहे. तर तसंच जे काही कर्तव्य आहे हे भारतीय नागरिकांना देखील असावं. फक्त जे काही नागरिक आहे लोकशाहीचा विचार आपण जर केला तर लोकशाहीमध्ये नागरिकांनी किंवा लोकांनी केवळ हक्काची मागणी करू नये तर त्या हक्काच्या बरोबर कर्तव्याप्रती दक्ष असणं आवश्यक आहे. मग त्यासाठी ही जी काही घटनादुरुस्ती केली आणि त्या घटनादुरुस्तीनं 1976 मध्ये 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली. आणि 2002 मध्ये 86व्या घटनादुरुस्तीनं 11वं जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य समाविष्ट करण्यात आलं. आता काही महत्त्वाचे आता ही जी मूलभूत कर्तव्य आहेत ही आपण कोणाकडून घेतलेली आहेत तर ही मूलभूत कर्तव्य आपण घेतलेत सोव्हिएत रशिया जे आहे त्या सोव्हिएत रशियाकडून ही मूलभूत कर्तव्ये घेतलेली आहेत. मात्र USA, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया या प्रमुख देशांच्या घटनेत मूलभूत कर्तव्य नाहीत. म्हणजे मूलभूत कर्तव्य कोणत्या देशामध्ये आहेत तर साम्यवादी जो काही देश आहे सोव्हिएत रशिया तर सोव्हिएत रशियामध्ये ही मूलभूत कर्तव्य जे समाविष्ट करण्यात आलेत. मात्र अमेरिका म्हणजे USA असेल, कॅनडा असेल, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया
यासारख्या प्रमुख देशांच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य नाहीत. आणि जे काही जपानची जी घटना आहे त्या जपानच्या घटनेचा त्यासाठी अपवाद आहे. म्हणजे जपानच्या घटनेमध्ये देखील मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यासाठी पूर्वीच्या सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेपासून प्रेरणा मिळाली. आणि विशेष म्हणजे आपण बघत असताना कॅनडा, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया या प्रमुख लोकशाही देशांच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांची सूची स्पष्टपणे मांडली नाही. जपानची घटना ही नागरिकांच्या कर्तव्याची सूची देणारी जगातील लोकशाही देशातील एकमेव घटना असावी. साम्यवादी देशात मात्र मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्य यांना समान महत्त्व दिले आहे. म्हणजे साम्यवादी देश असतील त्यामध्ये रशियाचा आपण विचार करू शकतोय, तर त्यामध्ये मूलभूत हक्क असतील किंवा मूलभूत कर्तव्य जे आहे त्यांना समान महत्त्व दिलेलं आहे. आणि जपानच्या घटनेच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केलं तर जपानची घटना ही नागरिकांना कर्तव्याची सूची देणारी जगातील लोकशाही देशातील एकमेव घटना असावी असं देखील ह्यामध्ये आपण लक्षात घेऊ शकतोय. म्हणजे मूलभूत कर्तव्याचा आपण समावेश करत असताना आपण जे काही मूलभूत कर्तव्य घेतलेले आहेत ही प्रेरणा आपण कोणाकडून घेतलेले तर सोव्हिएत रशियाकडून घेतलेले आहे. मात्र जे प्रमुख देश आहे त्यामध्ये USA असेल, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी यासारख्या प्रमुख देशामध्ये ही मूलभूत कर्तव्य आढळत नाहीत. आणि जपानची जी काही घटना आहे त्या जपानची घटना त्यासाठी अपवाद आहे. म्हणजे जपानच्या घटनेमध्ये ही मूलभूत कर्तव्य जी आहे ती समाविष्ट करण्यात आली. आता ह्या मूलभूत कर्तव्यांची जी काही गरज असेल आणि मूलभूत कर्तव्य घेत असताना जी स्वर्णसिंह समिती जी आहे 1976ला ही स्वर्णसिंह समितीच्या अनुसार किंवा त्यांच्या धोरणानुसार जे शिफारशी मांडले होते त्या शिफारशीनुसार आपण काय केलं होतं की ही मूलभूत कर्तव्य त्यामध्ये जोडण्यात आली होती. आता ह्यामध्ये आपण आणीबाणीचा काळ आपण जर बघितला, आणीबाणीच्या काळात निर्माण झालेल्या गरजेमुळे भारत सरकारने 1976मध्ये मूलभूत कर्तव्याबाबत सरदार स्वर्णसिंह समिती स्थापन केली. आता अंतर्गत आणीबाणी जी आहे, अंतर्गत आणीबाणीच्या काळात म्हणजे 1975 ते 1977 अंतर्गत आणीबाणी जी आहे ते 1975 ते 1977 या मूलभूत कर्तव्यांची आवश्यकता व गरज भासल्यामुळे त्याच्याविषयी शिफारस करण्यासाठी काँग्रेस पक्षाने 1976मध्ये सरदार स्वर्णसिंह समिती स्थापना केली. कधी स्थापना केलेली तर 1976मध्ये सरदार स्वर्णसिंह समितीची स्थापना केली. राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा एक नवीन भाग जो आहे तो समाविष्ट करण्यात आला. मूलभूत कर्तव्य बाबतीमध्ये विचार करताना जो नवीन भाग जो आहे हा भाग 4 अगोदर होता. आता भाग 4A जो आहे तो समाविष्ट करण्यात आला. भाग 4 कशा संदर्भामध्ये आहे तर भाग 4 जो आहे त्यामध्ये देखील कर्तव्य दिलेत, पण ती कोणती आहे तर राज्य धोरणाची मूलभूत तत्त्व आहेत. ते राज्यसंस्थेचं कर्तव्य म्हणून ते काम करत असतात. म्हणजे भाग 4A जो आहे तो त्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. आणि आपले अधिकार भोगताना आपली काही कर्तव्य आहे त्याची नागरिकांना जाणीव असणं आवश्यक आहे आणि यासाठी ही शिफारस करण्यात आली. केंद्रातील काँग्रेस सरकारने या शिफारसी ज्या आहेत त्या मान्य केल्या आणि सन 1976मध्ये 42व्या घटनादुरुस्ती अधिनियम संमत केला आणि या दुरुस्त्यान्वये भाग 4A समाविष्ट करण्यात आला आणि या भागामध्ये नवीन कलम 51A हे केवळ एकच कलम टाकण्यात आले आणि या कलमामध्ये 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली. म्हणजे आपण इथं विचार करत असताना ही जी मूलभूत कर्तव्य आहेत ही मूलभूत कर्तव्य कोणत्या समितीची शिफारशीनुसार झाली तर सरदार स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार झाली. आणि का झालेले तर आणीबाणीच्या काळामध्ये निर्माण झालेल्या गरजेमुळे 1976मध्ये एक समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीची जी काही शिफारस आहे त्या शिफारशीनुसार भाग 4A आणि कलम क्रमांक 51 हे एकच कलम टाकण्यात आलं आणि ज्यामध्ये 10 मूलभूत कर्तव्याची यादी जी आहे ती यादी देण्यात आली. आणि राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यात समावेश न करणं ही एक ऐतिहासिक चूक होती आणि जे घटनाकाराच्या हातून राहून गेले ते आता आपण करीत आहोत असे सत्तारूढ काँग्रेस पक्षाने जाहीर केले. म्हणजे मूलभूत कर्तव्य जे आहे ते राज्यघटनेमध्ये आवश्यक आहेत, ते मूळ घटनेमध्ये समाविष्ट करणं आवश्यक होतं, पण ते आत्ता आपण समाविष्ट करत आहोत असं देखील काँग्रेस पक्ष आहे त्या काँग्रेस पक्षाने जाहीर केलं. आणि ही जी 10 कर्तव्य आहेत या 10 कर्तव्यापैकी केवळ 8 कर्तव्याची शिफारस जी आहे ही सरदार स्वर्णसिंह समितीने केलेली होती. आणि तरी 42व्या घटनादुरुस्ती अधिनियम 1976मध्ये 10 कर्तव्यात समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे स्वर्णसिंह समितीच्या काही शिफारसी काँग्रेस पक्षाने न स्वीकारल्यामुळे त्याचा घटनेत समावेश केला गेला नाही. म्हणजे सरदार स्वर्णसिंह समितीने विविध स्वरूपाच्या शिफारसी केलेल्या होत्या आणि त्या शिफारसीपैकी जी 8 कर्तव्य आहेत त्या 8च कर्तव्यात समावेश करण्यात आला. आणि त्या विविध स्वरूपाच्या शिफारसीमध्ये आपण विचार करताना म्हणजे कर्तव्याचे पालन करण्यास नकार देणे किंवा त्यानुसार काम न करणे यासाठी योग्य वाटेल तो दंड देणे शिक्षा देखील केली होती. म्हणजे सरदार स्वर्णसिंह जी काही समिती आहे या सरदार स्वर्णसिंह समितीने शिफारस करत असताना
वेगवेगळ्या स्वरूपात शिफारस केली होती. जर नागरिकांनी या कर्तव्याचं पालन जर केलं नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशी देखील शिफारस केलेली होती किंवा असं देखील कर्तव्य सांगितलं होतं. अशा दंड किंवा शिक्षा ठरवणाऱ्या कोणत्याही कायद्याला त्यामुळे मूलभूत हक्काचे उल्लंघन होते किंवा घटनेतील इतर तरतुदीची विसंगत आहे या कारणावरून न्यायालयात आव्हान देता येणार नाही अशी देखील शिफारस केली होती. म्हणजे एक म्हणजे काय झालं की ही मूलभूत कर्तव्ये दिली, त्या मूलभूत कर्तव्याबरोबर त्या मूलभूत कर्तव्याचं पालन जर केलं नसेल तर त्यावर दंडात्मक कारवाई करावी असं देखील त्यामध्ये सांगितलेलं होतं. आणि ही दंडात्मक कारवाई करण्यासाठी एक केलेला जो काही कायदा आहे, कोणताही कायदा असेल, त्यामुळे मूलभूत हक्काचं उल्लंघन जरी झालं तरी देखील न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही. तर अशा स्वरूपाची देखील शिफारस जी आहे ती कुणी केलेली होती, तर स्वर्णसिंह समितीनं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं एक कर्तव्य देखील त्यांनी सांगितलं होतं, कर देणे असा एक भाग जो आहे, कर देणे. कर देणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य असावे असं सांगितलं होतं. पण ही देखील शिफारस जी आहे ही शिफारस त्यावेळेस काँग्रेस सरकारनं स्वीकारले नाहीत. म्हणजे त्यांच्या बाकी ज्या काही शिफारसी जे आहेत ते शिफारस स्वीकारल्या. म्हणजे अशा एकूण 10 जी काही शिफारसी आहेत ह्या 1976च्या घटनादुरुस्तीने हे केल्या. त्यापैकी 8 शिफारसी जे आहेत ह्या 8 शिफारसी कोणाच्या होत्या, तर सरदार स्वर्णसिंह समितीनं केलेल्या शिफारसी जे आहेत ते शिफारसी होत्या. आता आपल्याला पाहायचं आहे मूलभूत कर्तव्ये जी आहेत ही नेमकी कोणकोणती मूलभूत कर्तव्य आहेत, या मूलभूत कर्तव्यांची यादी पाहिजे. कलम क्रमांक 51A नुसार प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्ये खालीलप्रमाणे. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कर्तव्य घटनेचे पालन करणे, तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर राखणे. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कर्तव्य सांगत असताना जे राज्यघटना असेल त्या घटनेचं पालन करणं, घटनेमध्ये सांगितलेले वेगवेगळ्या स्वरूपाचे आदर्श आहेत किंवा राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे हे पहिलं कर्तव्य सांगितलं आहे. घटनेचे पालन करणे, तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे हे महत्त्वाचं पहिलं कर्तव्य. दुसरं सांगत असताना ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे. म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेल्या उदात्त आदर्शाचा अभिमान बाळगणे आणि त्याचे पालन करणे. पहिलं सांगत असताना काय सांगितलं, घटनेचे पालन करणे, तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. दुसरं सांगत असताना ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे. तिसरं आहे भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे. भारताचे सार्वभौमत्व, अखंडता व एकात्मता यांचे रक्षण करणे. चौथं सांगत असताना देशाचे संरक्षण करणे आणि आव्हान केले जाईल तेव्हा देश सेवा बजावणे, आव्हान केले जाईल तेव्हा राष्ट्राचे संरक्षण करणे आणि राष्ट्रीय सेवा बजावणे. हे पहिली 4 आहेत. पहिली 4 एकदा व्यवस्थित बघा. एकूण मूलभूत कर्तव्य आपण जर विचार केले तर एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत. त्यापैकी 10 मूलभूत कर्तव्य 42व्या घटनादुरुस्तीनं समाविष्ट करण्यात आली होती. आणि 42वी काय घटनादुरुस्ती आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जे स्वर्णसिंह समितीचा होता. आणि त्या समितीच्या ज्या शिफारसी होत्या त्या शिफारसीपैकी 8 शिफारसी त्यावेळी समाविष्ट करण्यात आल्या होत्या. पहिला आपण बघताना काय आहे, घटनेचे पालन करणे, तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. दुसरं आहे ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्याचे अनुसरण करणे. तिसरं भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे. चौथा आहे देशाचे संरक्षण करणे, आव्हान केले जाईल तेव्हा राष्ट्रसेवा बजावणे असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. ही पहिली 4 झाली. त्यानंतर त्यापुढं आहे पाचवं सांगत असताना धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे व स्त्रियाच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथेचा त्याग करणे. मग ह्यामध्ये सांगत असताना धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदभावाच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयामध्ये एकात्मता व बंधुभाव निर्माण करणे व महिलांचा सन्मानाला बाधा आणतील अशा पद्धतीचा त्याग करणे. म्हणजे आपण विचार करत असताना अनेक स्वरूपाच्या ज्या काही पद्धती होत्या अगोदर, रूढी परंपरा होत्या किंवा ज्या रूढी परंपरानुसार महिलाच्या प्रतिष्ठेला किंवा स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा निर्माण होत होता, तर अशा प्रथाचा त्याग करणं देखील ह्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आणि ह्या 5वं जे काही कर्तव्य ते कर्तव्य सांगत असताना धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक किंवा वर्गीय जो काही भेद आहे या वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन जनतेमध्ये सामंजस्य आणि बंधुभाव वाढीस लावणे. यामध्ये 2 शब्द महत्त्वाचे लक्षात घ्या. एक म्हणजे काय की सर्व जनतेमध्ये, तर त्यामध्ये धार्मिक असतील, भाषिक असतील, प्रादेशिक असतील किंवा वर्गीय भेद असेल, या पलीकडे जाऊन सर्व जनतेमध्ये सामंजस्य आणि बंधुभाव वाढीस लावायचा आहे. आणि त्याचबरोबर दुसरं सांगितले की महिलांचा सन्मान करायचा आहे, महिलांच्या सन्मानाला बाधा आणतील अशा जर काही पद्धती असतील तर त्या प्रथांचा, त्या पद्धतीचा त्याग करायचा आहे.
त्यापुढचा आहे 6वा, आपल्या संमिश्र संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे. भारताची जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीचा वारसा जतन करायचा आहे, त्याचं मोल जाणून घ्यायचं आहे, हे 6वं कर्तव्य सांगितले. बघा 1 ते 6 कर्तव्य आपण थोडेसे एकदा चेक करूया. कर्तव्य पहिलं आपण जर पाहिलं तर 1 नंबरचं कर्तव्य घटनेचे पालन करणे व घटनेच्या आदर्शाचा, राष्ट्रीय ध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा आदर राखणे किंवा आदर करणे. दुसरं सांगत असताना स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेल्या उदात्त आदर्शाचा अभिमान बाळगणे व त्याचे पालन करणे. तिसरं सांगितलेलं आहे भारताचे सार्वभौमत्व, अखंडता व एकात्मता याचे रक्षण करणे. चौथा आहे आव्हान केले जाईल तेव्हा देशसेवा बजावणे, राष्ट्राचे संरक्षण करणे. आणि 5वा आता आपण बघत असताना धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. आणि आता 6वं आपण बघितलं आपल्या संमिश्र संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे. त्यानंतर त्या पुढचा आहे 7वा, त्यानंतरचा आहे पॉईंट 7वा किंवा 7वं कर्तव्य, वने, सरोवरे, नद्या आणि वन्यजीवन किंवा वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणीमात्राबद्दल दयाबुद्धी बाळगणे. मग ह्यामध्ये महत्त्वाचं आहे हे पर्यावरणाच्या संदर्भामध्ये 7वं कर्तव्य सांगितले. पर्यावरणाचं रक्षण करायचं, नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करायचं आणि प्राणीमात्राबद्दल दयाबुद्धी बाळगणे हे कर्तव्य सांगितले. तर ते रक्षण कशाकशाचं करायचं आहे ते सांगितले. वने, सरोवरे, नद्या आणि वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणीमात्राबद्दल दयाबुद्धी बाळगणे हे कर्तव्य सांगितलेलं आहे. 7वं कर्तव्य आहे. 8वं कर्तव्य त्यानंतर त्या पुढचं कर्तव्य आहे हा एक विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जो आहे तो सांगितला. ह्यामध्ये म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आपण म्हणू शकतोय. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. म्हणजे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे हे सांगितलेलं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागायचा आहे, जिज्ञासू वृत्ती असेल किंवा सुधारणावाद हे विकसित करायचं आहे. म्हणजे 8वं कर्तव्य सांगत असताना काय सांगितलं की वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावणं असेल, जिज्ञासू वृत्ती जी आहे ती वृत्ती मुलांच्यामध्ये निर्माण करणं किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मानवतावाद असेल आणि सुधारणावाद हे विकसित करणं. म्हणजे यामध्ये 4 घटक आहेत. एक आहे विज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी आणि सुधारणावाद. ह्या 4 गोष्टीच्या संदर्भामध्ये हे कर्तव्य जे आहे ते 8वं कर्तव्य सांगितले. 7वं कर्तव्य काय सांगितलं तर 7वं कर्तव्य आहे पर्यावरणाच्या बाबतीमध्ये वने, सरोवरे, नद्या आणि वन्यजीवन यासारख्या नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे किंवा संरक्षण करणे, त्यात सुधारणा घडवून आणणे आणि सजीव प्राण्याविषयी दयाबुद्धी बाळगणे. आणि 8वं सांगत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवता, जिज्ञासू वृत्ती आणि सुधारणावाद विकसित करणे हे सांगितलेलं आहे. त्यानंतर 9वं आपण जर पाहिलं तर 9वं सांगितलं की सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. म्हणजे कोणत्याही पद्धतीनं हिंसाचार करू नये किंवा हिंसाचाराला पाठिंबा देऊ नये. आणि ज्या सार्वजनिक मालमत्ता आहेत, सरकारच्या ज्या काही मालमत्ता आहेत, सार्वजनिक क्षेत्रातील असणाऱ्या ज्या काही मालमत्ता असतील तर त्या मालमत्तेचा कुठल्याही पद्धतीनं नासधूस न करणं, अपव्यय न करणं, त्या मालमत्तेचं रक्षण करणं ही देखील एक महत्त्वाचं कर्तव्य जे हे कर्तव्य सांगितले. म्हणजे ज्या सार्वजनिक मालमत्ता असेल त्यामध्ये एस टी असेल, विविध स्वरूपाची शासकीय स्वरूपाची कार्यालय असतील, एस टी असेल किंवा अशा ज्या काही सार्वजनिक मालमत्ता आहेत तर ह्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान न करता या सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं आवश्यक आहे. आणि हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे म्हणजे कुठल्याही हिंसक कृतीमध्ये भाग न घेणे किंवा हिंसक कृतीला पाठिंबा न देणं आणि त्याचा निग्रहपूर्वक त्याग करणं हे कर्तव्य सांगितलेलं आहे. 9वं कर्तव्य आहे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. त्यानंतर 10वं सांगितलेलं आहे राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्यात चढत्या श्रेणी गटात जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्याचा सर्व क्षेत्रामध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे. म्हणजे आपल्या देशाचं नावलौकिक वाढवण्यासाठी व्यक्तिगत स्वरूपामध्ये किंवा सार्वजनिक सामुदायिक स्वरूपामध्ये सर्व क्षेत्रामध्ये किंवा आपापल्या क्षेत्रामध्ये चांगल्या स्वरूपाचं काम करण्यासाठी प्रयत्न करणं हे देखील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. हे सांगत असताना काय सांगितलं की व्यक्तिगत व सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये उच्चतम पातळी गाठण्याचा प्रयत्न करून राष्ट्राची सतत उन्नती होत राहील यासाठी प्रयत्नशील करणे हे सांगितलेलं आहे. 10वं कर्तव्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं किंवा व्यक्तीच्या समुदायानं आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी पार पाडण्याच्या संदर्भामध्ये
हे कर्तव्य 10वं सांगितले. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्यात चढत्या श्रेणी गटात जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्याचा सर्व क्षेत्रामध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणं हे कर्तव्य आहे 10वं. आणि त्यानंतर शेवटचं कर्तव्य आहे 11वं कर्तव्य. आणि त्या 11वे कर्तव्य जे आहे ते हे नंतर ॲड केले. कधी ॲड केलं तर 86वी घटनादुरुस्ती जी आहे त्या 86व्या घटनादुरुस्तीनं हे ॲड केलेलं आहे. आणि त्यामध्ये काय सांगितलं की जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्यांनी आपल्या अपत्यास अथवा पाल्यास त्याच्या वयाच्या 6 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं. या बाबतीमध्ये आपण विचार करत असताना मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये कलम क्रमांक 21A देखील त्यामध्ये घेतलेला आहे. मार्गदर्शन तत्वाच्या बाबतीमध्ये देखील एक जे काही कलम आहे ते कलम त्यामध्ये ॲड केले. आणि त्याचबरोबर मूलभूत कर्तव्यामध्ये देखील एक शैक्षणिक जी काही संधी आहे ती आपल्या पाल्याला उपलब्ध करून देणं. पालक जो आहे त्या प्रत्येक पालकांना आपल्या पाल्यासाठी अशी जी काही शिक्षणाची संधी जी आहे किमान प्राथमिक शिक्षण जे आहे हे प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावं हे देखील कर्तव्य जे आहे ते आम्ही सांगितलेलं आहे. आणि हे कर्तव्य कधी ॲड केलेलं आहे तर हे कर्तव्य ॲड करताना 86वी घटनादुरुस्ती आहे 2002. तर ह्या 2002ला हे कर्तव्य ॲड केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण बघत असताना एकूण 11 कर्तव्य जे आहेत ते 11 कर्तव्य आपण पाहिलेले आहेत. थोडंसं एकदा रिवाईज करू कोणकोणती कर्तव्य आहे ते आपण पाहिलेले आहेत. पहिलं आपण पाहत असताना आपण पाहिलं त्यामध्ये घटनेचे पालन करणे, तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर राखणे. दुसरा आहे ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे. तिसरा आहे भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे. चौथा आहे देशाचे संरक्षण करणे, आवाहन केली जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. त्यानंतर पाचवं सांगत असताना धार्मिक, भाषिक, पाचवं सांगितलेलं आहे धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या या प्रथांचा त्याग करणे. सहावं सांगत असताना आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे. सातवा आहे वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणीमात्राबद्दल दयाबुद्धी बाळगणे. सातवा आहे आठवं महत्त्वाचं आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या बाबतीमध्ये. आठवं सांगत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. नववा आहे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. दहावं सांगितले की राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गटात जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्याचा सर्व क्षेत्रामध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे. आणि 11वा आणि शेवटचा आहे जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या अपत्यास शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. आणि हे जे आहे हे 86व्या घटनादुरुस्ती 2002 नुसार ॲड केले. तर अशा प्रकारे आपण ही जी काही मूलभूत कर्तव्यांची यादी आपण पाहिलेली आहे. आणि ही कधी ॲड केली आहेत तर 42व्या घटनादुरुस्तीने ॲड केलीत. 42व्या घटनादुरुस्तीनं सुवर्णसिंह समिती शिफारशीनुसार एकूण 8 कर्तव्य जे आहेत ते त्यामध्ये घेतलेत आणि इतर 2 असे एकूण 10 कर्तव्य त्यामध्ये ॲड केलेत. आणि 11वी जी काही कर्तव्य आहे ही 86व्या घटनादुरुस्तीने ॲड केलेलं आहे. राहिलेला जो काही भाग आहे तर त्यामध्ये मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्य असतील किंवा त्यावरच्या टीका असतील तर ते आपण पुढचा जो काही तास आहे त्या पुढच्या तासाला आपण पाहणार आहे. ओके, थँक्यू.